इयत्ता 6वीच्या कोन या घटकाविषयी आज आपण माहिती अभ्यासतोय. भूमितीमधल्या आपण पहिला धडा बघितला होता, भूमितीचे मूलभूत संबोध. या भूमितीच्या मूलभूत संबोधामध्ये बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल इत्यादीचा आपण अभ्यास केला होता. आता अशीच एक भौमितिक आकृती आहे कोन, आणि ही कोनाची आकृती कशी तयार होते, कोनाचे घटक कुठले, कोनाच्या नावाचं वाचन आणि लेखन कसं करायचं, तसंच कोनाचे वेगवेगळे प्रकार कोणते, या वेगवेगळ्या घटकांविषयी आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण बघू कोन म्हणजे काय. तर इथं आपल्यासमोर एक भौमितिक आकृती काढलेली ही कोनाची आहे. मग आता हा कोन कसा काय तयार होतो, तर एक आरंभबिंदू आणि एका आरंभबिंदूतून निघणारे दोन किरण, जे की एकमेकांच्या एकाच दिशेला जाऊ शकतात किंवा एकमेकाच्या विरुद्ध दिशेला किंवा वेगवेगळ्या दिशांना, कुठल्याही दिशांना जाऊ शकतात. अशा यामुळं जी भौमितिक आकृती तयार झाली, म्हणजे एक शिरोबिंदू आणि एका शिरोबिंदूतून निघालेले दोन किरण, या दोन्हीमुळं जी आकृती तयार झाली आपल्यासमोर, या आकृतीला आपण काय म्हणतो, कोन असं म्हणतो. मग आता जसं आपण पहिल्या घटकामध्ये अभ्यास केला होता की कुठलीही भौमितिक आकृती असली तर त्या भौमितिक आकृतीला ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं नाव द्यावं लागतं. तसं ही कोन ही सुद्धा एक भौमितिक आकृती आहे, आणि या भौमितिक आकृतीला ओळखण्यासाठी सुद्धा काय करावं लागतं, आपल्याला नाव द्यावं लागतं. मग आता कोनाचे पहिल्यांदा आपण बघू, कोनाचे घटक कुठले कुठले, म्हणजे ज्या ज्या बाबींपासून आपला कोन तयार झाला त्याला आपण काय म्हणतो, कोनाचे घटक असं म्हणतो. मग आपला कोन कशापासून तयार झाला, तर आत्ताच तुम्हाला सांगितलं, एक शिरोबिंदू आणि दोन किरण, जे की एकाच शिरोबिंदूतून निघालेले आहेत. म्हणजे कोनाचे घटक कोणकोणचे, तर एक शिरोबिंदू आणि दोन किरण हे काय आहेत, आपल्या कोनाचे घटक आहेत. मग आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठलीही भौमितिक आकृती असली तरी तिला ओळखण्यासाठी आपल्याला नाव द्यावं लागतं. मग हा जो कोन आहे, या कोनाला ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, नाव द्यावं लागतं. मग कोनाच्या नावाचं वाचन आणि लेखन आपण कसं करणार आहे, तर कोनाच्या नावाचं वाचन आणि लेखन हे आपल्याला 3 पद्धतीनं करता येतं. त्यातली पहिली पद्धत असते, घड्याळाचे काटे ज्या दिशेनं फिरतात त्या दिशेनं आपण एखाद्या कोनाचं नावाचं वाचन आणि लेखन करू शकतो. दुसरी पद्धत असते, घड्याळाचे काटे ज्या दिशेनं फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेनं आपण कोनाच्या नावाचं वाचन आणि लेखन करू शकतो. आणि तिसरी पद्धत असते, कोनाचं एक अक्षरी नावाचं वाचन आणि लेखन आपण करणार आहे. आता आपल्यासमोर 2 आकृती आहेत. समजा ही आकृती क्रमांक 1 आहे आणि आकृती क्रमांक 2. या कोनांच्या नावाचं वाचन आणि लेखन आपल्याला काय करायचं आहे, आत्ता तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं याचं आपण नावाचं वाचन आणि लेखन करणार आहे. याला पहिल्यांदा नाव देऊ आपण P, Q आणि R. मग समजा आता ह्या कोनांच्या नावाचं वाचन आणि लेखन आपल्याला करायचं आहे. 3 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत तुम्हाला सांगितली होती, कोनाचं नाव आपण कसं वाचू शकतो, तर घड्याळाचे काटे ज्या दिशेनं फिरतात त्या दिशेनं आपल्याला या कोनाच्या नावाचं वाचन करता येईल. मग आता कोनाच्या नावाचं वाचन आपल्याला कुठल्याही पद्धतीनं करायचं असो, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे ज्या वेळेस आपल्याला एखाद्या कोनाच्या नावाचं वाचन करायचं आहे किंवा ज्या वेळेस आपल्याला एखाद्या कोनाच्या नावाचं लेखन करायचं आहे, त्यावेळेस काय करायचं आपल्याला, तर ज्या बिंदूजवळ कोन तयार झाला आहे तो बिंदू हा मध्यभागी यायला पाहिजे, सेंटरला यायला पाहिजे. अशा पद्धतीनं काय करायचं, आपल्याला कोनाच्या नावाचं वाचन आणि लेखन करायचं. मग आता पहिलं, जर आपण घड्याळाच्या दिशेनं घड्याळाचे काटे ज्या दिशेनं फिरतात त्या दिशेनं जर ह्या कोनाच्या नावाचं वाचन करायचं असं ठरवलं, तर ज्या बिंदूजवळ कोन तयार झाला आहे तो बिंदू मध्यभागी यायला पाहिजे. म्हणजे हा बी बिंदू हा काय यायला पाहिजे, मध्यभागी यायला पाहिजे. मग जर आपण समजा बी पासून सुरुवात केली तर कोन BAC असा होईल. पण ए बिंदूजवळ कोन तयार झाला नाही, म्हणजे आपण हे जे नाव वाचन केलं किंवा लेखन करणार आहेत हे चुकीचं राहील, बरोबर. किंवा AC आणि B असं वाचन केलं तर C बिंदूजवळ कोण तयार झालेलं नाही, म्हणजे आपण केलेलं वाचन चुकीचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, घड्याळाच्या दिशेनं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं जात असताना सुद्धा काय करायचं आहे, ज्या बिंदूजवळ कोन तयार झाला आहे तो बिंदू मध्यभागी यायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण काय करणार आहे, कोनाच्या नावाचं वाचन आणि लेखन करणार आहे. मग पहिल्या आकृतीमध्ये आपण जेव्हा कोनाच्या नावाचं वाचन करणार आहेत, समजा घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेनं जर आपण वाचन ह्याचं केलं किंवा याचं लेखन करायचं असेल तर आपल्याला काय लिहावं लागेल, कोन CBA.
म्हणजे घड्याळाची काठी फिरतात त्या दिशेनं CBA असं ह्या कोनाच्या नावाचं वाचन करता येईल. किंवा घड्याळाची काठी फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेनं जर आपण या कोनाच्या नावाचं वाचन केलं तर कोन ABC असं ह्या कोनाच्या नावाचं वाचन करता येईल. आणि तिसरा प्रकार असतो कुठल्याही कोनाचं एकाक्षरी नावाचं आपल्याला वाचन करता येतं. आणि एकाक्षरी नावाचं वाचन करत असताना ज्या बिंदूजवळ कोन तयार झाला आहे त्या बिंदूचं फक्त आपल्याला नावाचं वाचन करायचं म्हणून कोन B. या 3 पद्धतीनं आपल्याला काय करता येतं, कुठल्याही कोनाच्या नावाचं वाचन करता येतं. मग आकृती क्रमांक 2 जी आहे त्या आकृती क्रमांक 2 मधल्या सुद्धा कोनांची नावं आपल्याला असंच वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिता येतील. पहिला प्रकार, जर आपण कोनाच्या नावाचं वाचन घड्याळाची काठी फिरतात त्या दिशेनं करायचं ठरवलं तर कोन RQP असं या कोनाचं नाव वाचन करता येईल. RQP. घड्याळाची काठी फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण याचं नावाचं वाचन केलं तर कोन PQR. आणि एक अक्षरी नावाचं वाचन केलं तर कोन Q. म्हणजे ज्या बिंदूजवळ कोन तयार झाला त्या बिंदूचं नाव फक्त आपल्याला काय करायचं असतं, एक अक्षरी नावामध्ये लिहायचं असतं. असं 3 पद्धतीनं आपण काय करू शकतो, कुठल्याही कोनाच्या नावाचं वाचन आणि लेखन आपण करू शकतो. बरोबर. याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की एक प्रकारचा एक प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. जसं आपण जर पुस्तक पाहिलं तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतं की पहिल्यांदाच आपल्याला एक प्रश्न विचारला. इथं वेगवेगळ्या आकृत्या दिल्यात. समजा ही एक आकृती आपण काढली, ह्या आकृतीला आपण नाव देणार आहे. समजा हा AB आणि C अशा प्रकारचा एक कोन आहे. इथे एक विशाल कोनाची आकृती काढली. ह्या विशाल कोनाचं नाव आहे XYZ. आणि समजा एक काटकोन आपण काढला, या काटकोनाचं नाव आहे PQR. आता याच्यावरती एक प्रश्न असतो की आपल्याला काय करायचं असतं, ह्या ज्या समोरच्या आकृत्या दिल्यात या समोरच्या आकृत्यांचं निरीक्षण करा आणि याच्यावर प्रश्न काय विचारले जातील, तुम्हाला ह्याच्या शिरोबिंदूचं नाव लिहायचं आहे. शिरोबिंदूचे नाव. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, कोनाचे नाव लिहायचं असतं. कोनाचे नाव. आणि तिसरी गोष्ट लिहायची असते आपल्याला या कोनाच्या बाजू. कोनाच्या बाजू. अशा प्रकारचा प्रश्न आहे. आपण ह्या 3 आकृत्यांमध्ये बघू. पहिली आकृती आपण काढली. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला जो कोन दिसतोय तो कोन आहे ABC. त्याच्यामध्ये शिरोबिंदूचं नाव लिहायचं आहे. आता शिरोबिंदू कुठला, 3 बिंदू आहेत तर 3 पैकी शिरोबिंदू आपण कोणाला म्हणणार आहेत, तर ज्या बिंदूजवळ कोन तयार झाला आहे त्या बिंदूला आपण काय म्हणणार, शिरोबिंदू म्हणणार. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये B बिंदूजवळ कोन तयार झाला आहे म्हणून शिरोबिंदूचं नाव काय होईल, बिंदू B. त्याच्यानंतर कोनाचं नाव लिहायचं आहे. आता कोनाचं नाव लिहायची पद्धत आपण इथं बघितली. या 3 पैकी कुठल्याही एका पद्धतीनं आपण कोनाचं नाव इथं लिहिलं तरी चालेल. शक्यतो आपण 3 अक्षरी नाव कोनाचं लिहिणार आहेत. मग ते घड्याळाची काठी फिरतात त्या दिशेनं लिहा किंवा घड्याळाची काठी फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेनं लिहा. या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका पद्धतीनं आपण काय करणार आहेत, या कोनाचं 3 अक्षरी नावाचं लेखन करणार आहेत. मग कोन ABC असं लिहिल कुणी, कोन CBA असं पण लिहू शकतं किंवा कोन B असं सुद्धा लिहू शकतो. पण आपण शक्यतो काय करायचं, 3 अक्षरी नाव लिहायचं कोनाचं. आता कोनाच्या बाजूंची नावं, जे आत्ता आपण घटक बघितले की एक शिरोबिंदू आणि उरलेले 2 किरण. हे 2 किरण म्हणजे काय आहेत, तर ह्या कोनाच्या बाजू आहेत. मग आपल्याला कोनाच्या बाजूंची नावं लिहायची आहेत. म्हणून या आकृतीमध्ये बाजू काय होतील, बाजू BA आणि बाजू BC. आता ह्या बाजूचं नाव BA वाचलं आपण, BC वाचलं. ह्याला AB किंवा CB असं वाचता येणार नाही, कारण हा काय एक प्रकारचा किरण आहे आणि किरणाचं नाव कुठून सुरुवात करतो आपण वाचायला, त्याच्या आरंभबिंदूपासून सुरुवात करतो. म्हणून आपण नाव लिहिले कोनाच्या बाजू दिले, बाजू BA आणि बाजू BC. तसंच आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 3 मधल्या पण जर शिरोबिंदूंचं नाव, कोनाच्या बाजूंचं नाव आणि कोनाचं नाव लिहिलं तर आपल्याला लिहिता येईल. याच्यामध्ये काय आहे, बिंदू Y, या बिंदूजवळ कोन तयार झाला आहे म्हणून बिंदू Y हा त्याचा शिरोबिंदू आहे. कोनाचं नाव लिहिलं कोन XYZ आणि बाजूंची नावं लिहिली बाजू YX आणि बाजू YZ.
असंच आता तिसऱ्या आकृतीमध्ये पण आपण लिहू शकतो. याच्यामध्ये काय झाले, क्यू बिंदूजवळ कोन तयार झाला आहे म्हणून क्यू हा त्याचा शिरोबिंदू, कोन पी क्यू आर हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं लिहिलेला पण त्याचं नाव, आणि त्याच्या बाजू पी क्यू आणि बाजू क्यू आर. या पद्धतीने आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की समोर आकृत्या दिल्या, त्या आकृत्यांवरून तुम्हाला काय करायचं, शिरोबिंदूचं नाव लिहायचे, कोनाचं नाव लिहायचे आणि कोनांच्या बाजूंची नावं लिहायची आहेत. आता याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कोनाचे प्रकार. आता कोनाचे प्रकार कुठले आहेत, कोणते आहेत, तर याच्या अगोदर आपण 2-3 प्रकार अभ्यासलेले आहेत. तुम्ही याच्या अगोदर 2-3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, याच्या पूर्वीच अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण बघितला होता लघुकोन, दुसरा काटकोन आणि विशाल कोन. हे 3 प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण आता या आपल्या पुस्तकामध्ये बघितलं तर 3 पेक्षा जास्त प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. आणि ते कोणकोणचे आहेत, तर हे कोनांचे प्रकार आपल्याला बघायचे. शून्य कोन, त्याला आपण म्हणतो झिरो अँगल, लघुकोन, ॲक्यूट अँगल, काटकोन, राईट अँगल, विशाल कोन, ऑब्ट्यूज अँगल, सरळ कोन, स्ट्रेट अँगल, प्रविशाल कोन, रिफ्लेक्स अँगल आणि पूर्ण कोन म्हणजे कंप्लीट अँगल. तर हे 7 प्रकार आपल्याला आता या कोनाचे बघायचे आहेत. मग आता या कोनांचे जे 7 प्रकार आहेत, या 7 प्रकारांची आपण माहिती आता घेणार आहेत. पहिला आपला आहे शून्य कोन म्हणजे झिरो अँगल. आता शून्य कोन कशाला म्हणतो आपण, तर समजा इथे एक आकृती काढतो मी. समजा हा एक शिरोबिंदू आपण घेतला आणि या शिरोबिंदूतून जाणारा एक किरण आपण काढला आहे. हा शिरोबिंदूतून जाणारा एक किरण काढला आपण, आणि समजा हा शिरोबिंदू आहे पी, आणि या पी पासून पी क्यू हा एक किरण आपण काढला, बरोबर. आता काय करायचं आपल्याला, शिरोबिंदू पी हाच गृहीत धरून क्यूच्या दिशेला जाणाराच दुसरा एक किरण काढायचा आहे. म्हणजे समजा इथूनच पी पासून काढला आणि इकडं जाणारा एक पी या शिरोबिंदूतूनच जाणारा दुसरा एक किरण काढला जो की पी क्यू या किरणाच्या दिशेलाच गेला. समजा ह्याला नाव दिलं आपण पी आर. म्हणजे आता इथे किती किरण काढलेत आपण, 2 किरण काढलेत. पी आर नावाचा एक किरण आहे आणि पी क्यू हा एक किरण आहे. हे 2 किरण जे एकाच दिशेला गेलेत. आणि जर आपण याच्यातला अँगल मोजला, याच्यातला जर कोन मोजला तर हा किती असतो, 0 डिग्री असतो, 0 अंश असतो. म्हणून अशा प्रकारचा जो कोन आहे त्याला आपण काय म्हणतो, शून्य कोन असं म्हणतो. व जर याची व्याख्या सांगायची झाली तर काय तर सांगता येईल आपल्याला, ज्या कोनाचे अंशात्मक माप 0 अंश असते, ज्या कोनाचं अंशात्मक माप किती असतं, 0 अंश असतं, अशा कोनाला आपण काय म्हणतो, शून्य कोन असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे लघुकोन. आता हा लघुकोन आपल्या परिचयाचा आहे. लघुकोन याच्या अगोदर आपण बघितलेला आहे. लघुकोन कशाला म्हणतो आपण, एखाद्या कोनाचं माप 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी. ज्या कोनाचं अंशात्मक माप किती असतं, 0 अंशापेक्षा ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. म्हणजे ज्या कोनाचं अंशात्मक माप 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असतं, अशा कोनाला आपण काय म्हणतो, लघुकोन असं म्हणतो. मग आता याच आकृतीमध्ये काय केलं आपण, जर समजा हा पी क्यू किरण त्याच्या आहे त्या मूळच्या ठिकाणी ठेवला आणि पी आर हा किरण जर आपण काय केला, याची जागा आपण बदलली आणि समजा तो इकडं जर असा वाढवला पी आर, आता या पी बिंदूजवळ एक विशिष्ट प्रकारचा कोन तयार झालेला आपल्याला दिसतो. याचं अंशात्मक माप काहीतरी असेल, म्हणजे ते 0 अंशापेक्षा निश्चितपणे मोठं आहे आणि 90 अंशापेक्षा निश्चितपणे लहान आहे. म्हणून अशा प्रकारचा जो कोन असतो की ज्या कोनाचं अंशात्मक माप 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असतं, अशा कोनाला आपण काय म्हणतो, लघुकोन असं म्हणतो. आता तिसरा प्रकार आहे राईट अँगल म्हणजे काटकोन. आता ज्या कोनाचं अंशात्मक माप बरोबर 90 अंश असतं, म्हणजे 90 अंशापेक्षा कमी पण नाही,
कारण 90 अंशापेक्षा कमी असेल तर आपण त्याला लघुकोन म्हणतो आणि 90 अंशापेक्षा मोठा असला तर तो विशाल कोन असतो. म्हणजे ज्या कोनाचं अंशात्मक माप बरोबर 90 अंश असतं अशा कोनाला आपण काय म्हणतो? काटकोन असं म्हणतो. An angle whose measure is 90 degree is called राईट अँगल. ज्या कोनाचं अंशात्मक माप 90 अंश असतं त्या कोनाला आपण काय म्हणतो? राईट अँगल म्हणजेच काटकोन असं म्हणतो. आता विशाल कोन कशाला म्हणतो आपण? तर ज्या कोनाचं अंशात्मक माप 90 अंशापेक्षा जास्त परंतु 180 अंशापेक्षा कमी असतं अशा कोनाला आपण काय म्हणतो? विशाल कोन असं म्हणतो. ज्या कोनाचं अंशात्मक माप 90 अंशापेक्षा जास्त परंतु 180 अंशापेक्षा कमी असतं त्या कोनाला आपण काय म्हणतो? विशाल कोन असं म्हणतो. An angle whose measure is greater than 90 degree but less than 180 degree is called obtuse angle. आता त्याच्यानंतरचा प्रकार आहे सरळ कोन कशाला म्हणतो आपण? म्हणजे याच्या नावामधून आपल्याला साधारणतः हा कशा प्रकाराचा असेल हे आपल्या लक्षात येतं. सरळ कोन हा काय असतो? सरळ कोन ज्या कोनाचं अंशात्मक माप 180 अंश असतं त्या कोनाला आपण काय म्हणतो? सरळ कोन असं म्हणतो. An angle whose measure is 180 degree is called straight angle. मग ज्या कोनाचं अंशात्मक माप काय असतं? 180 अंश असतं अशा कोनाला आपण काय म्हणतो? सरळ कोन म्हणतो. त्याच्यानंतरचा प्रकार आहे प्रविशाल कोन. रिफ्लेक्स अँगल आपण त्याला म्हणतो. आता प्रविशाल कोन कसला असतो? तर ज्या कोनाचं अंशात्मक माप 180 अंशापेक्षा जास्त परंतु 360 अंशापेक्षा कमी असतं अशा कोनाला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रविशाल कोन म्हणतो. An angle whose measure is greater than 180 degree 180 अंशापेक्षा जास्त but less than 360 degree 360 अंशापेक्षा कमी असतं अशा कोनाला आपण काय म्हणतो? प्रविशाल कोन असं म्हणतो. आणि शेवटचा प्रकार आहे पूर्ण कोन कशाला म्हणतो आपण? ज्या कोनाचं अंशात्मक माप 360 अंश असतं अशा कोनाला आपण काय म्हणतो? पूर्ण कोन असं म्हणतो. कंप्लीट अँगल. An angle whose measure is 360 degree is called complete angle. आता हे जे आपण 7 प्रकार बघितले, शून्य कोन, लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन, याला आता आपण सुरुवातीला एक आकृती काढली होती, तुम्हाला आता दाखवतो मी. समजा हा काय केला होता आपण? एक किरण काढला होता, बरोबर आहे. आणि या किरणाचं नाव होतं समजा PQ. आता दुसरा एक किरण काढलाय मी जो की त्याच दिशेला गेलाय. P बिंदूतूनच त्याची सुरुवात झाली आणि PR हा दुसरा किरण. आताचे जे सरळ आपण जे 7 प्रकार बघितले, शून्य कोन असेल, लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. आता यांची मापं आपण थोडक्यात बघू. आता या दोन्ही किरणांची दिशा एकच आहे, म्हणजे याच्यामध्ये किती अंशाचं अंतर आहे? तर 0 अंशाचं, म्हणून याला आपण शून्य कोन म्हणतो. आता आपण काय करणार आहेत? हा जो PQ किरण आहे हा त्याच्या मूळच्या जागेवर ठेवणार आहेत आणि PR किरण आहे हा काय करणार आहेत? आपण इथून रोटेट करणार आहेत. मग आपल्याला हे जे वेगवेगळे प्रकारचे कोन होते ते सगळे कोन आपल्याला पाहायला मिळतील. बघा, आता समजा हा PR किरण आहे त्याच्यापासून जागा त्याची सोडली आणि तो इथपासून आपण हलवायला सुरुवात केला, म्हणजे जसं त्याचं माप 1 अंश सेल्सिअस 1 अंश डिग्री झालं, 1 अंश झालं, तिथून पुढं तो जोपर्यंत 90 अंश येत नाही तोपर्यंत हा जो 90 अंशापेक्षा कमीपर्यंतचा जो कोन आहे म्हणजे ह्याच्या इथपर्यंत, तर या मधल्या सगळ्या कोनांना आपण काय म्हणतो? लघु कोन असं म्हणतो. या सगळ्या मधल्या कोनांना म्हणजे 0 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी ज्यांचं माप असतं त्या सगळ्या कोनांना आपण काय म्हणतो? लघु कोन असं म्हणतो, बरोबर. आता
हा आपला आर किरण म्हणजे पी आर किरण हा इथपर्यंत आला, जो इथं होता तो आता इथं आला, बरोबर. आता इथून त्याची जागा परत बदलली आपण आणि हा परत फिरायला सुरुवात झालं आणि हा कुठपर्यंत गेला 180 अंश, म्हणजे अशी एक सरळ रेषा तयार होईल, इथपर्यंत हा किरण गेला. आता ह्या इथून इथपर्यंतचे म्हणजे ज्यांचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असतं, म्हणजे ह्याच्यामध्ये येणारे जे सगळे कोण आहेत, हे सगळे कोण हे कसले असणार आहेत, विशाल कोण असणार आहेत. हे कोणचे विशाल कोण असणार. हा फक्त सरळ आहे, हा काटकोन, याच्यानंतरचे 90 अंशापासून ते 180 अंशापर्यंतचे जेवढे कोण असतील ते सगळे विशाल कोण. आता हा सरळ रेषा तयार झाली एक, म्हणजे हा पी क्यू किरण झाला आपला आणि हा पी आर किरण, कारण तो इथून फिरून परत इथपर्यंत आला, बरोबर आहे. म्हणून आता एक सरळ रेषा तयार झाली. आता हा जो पूर्ण असा जो अँगल तयार झाला आहे, हा अँगल आहे 180 अंशाचा, म्हणून 180 अंशाचा असल्यामुळे ह्याला काय नाव दिलं आपण, सरळ कोन असं नाव दिलं, बरोबर. आता परत हा पी आर किरण जो आहे, तो पी आर किरण काय करणार आहे, त्याची जागा परत आपण त्याची जागा चेंज करणार आहे, म्हणजे 180 अंशाच्या तो आता पुढं जाणार आहे. 180 अंशापासून तो पुढं कुठपर्यंत, 360 अंशापर्यंत जाईपर्यंत इथं या मध्यभागामध्ये जेवढे काही किरण असणार म्हणजे कोण असणार आहेत, ते सगळे कसले आहेत, प्रविशाल कोन, रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल, हे सगळे प्रविशाल कोन आहेत. म्हणजे 180 अंशापेक्षा मोठे आणि 360 अंशापर्यंत, 360पेक्षा कमी, 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी जेवढ्या कोणांचं माप आहे त्यांना आपण काय म्हणतो, प्रविशाल कोन म्हणतो. म्हणजे इथून इथपर्यंत जेवढे पाहायला भेटतील आपल्याला ते काय असणार, प्रविशाल कोन. आणि जेव्हा हा पी आर किरण तो त्याच्या मूळच्या जागेवर येईल, म्हणजे पी आर इथं आहे, इथूनच सुरुवात झाली होती त्याची फिरायला आणि परत तो फिरून त्याच्या मूळच्या ठिकाणी आला, म्हणजे त्याने एक पूर्ण सर्कल पूर्ण केलं, एक पूर्ण चक्कर मारली आणि या चक्करमध्ये त्यानं पूर्ण केलेलं अंतर हे किती असतं, 360 अंश असतं. म्हणून ज्यावेळेस तो मूळच्या ठिकाणी येतो, आपला हा काय तयार झाला, इथं पूर्ण कोन तयार झाला. काय तयार झाला, पूर्ण कोन. म्हणजे शून्य कोन जिथं होता तिथंच आपला काय झालाय, पूर्ण कोन झालाय. फक्त तो काय केलाय, एक किरण त्याच्यातला काय झाला, पूर्ण एक चक्कर मारून आलाय, म्हणून आता हा पूर्ण कोन आपला तयार झालेला आहे. हे काय येतं, कोनाचे प्रकार आहेत. शून्य कोन, लघु कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. आता आपण याच्या व्याख्या पण तुम्हाला सांगितल्यात, एकदा छोटीशी आवृत्ती आपण याची बघू. ज्या कोनाचं अंशात्मक माप 0 अंश असतं त्याला शून्य कोन म्हणतो. अँड अँगल हुज मेजर इज 0 डिग्री इज कॉल्ड झिरो अँगल. लघु कोन कशाला म्हणतो आपण, अँड अँगल हुज मेजर इज ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन, ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. ज्या कोनाचं अंशात्मक माप 0 अंशापेक्षा जास्त पण 90 अंशापेक्षा कमी असतं, अशा कोनाला आपण लघु कोन म्हणतो. ज्या कोनाचं अंशात्मक माप बरोबर 90 अंश असतं त्या कोनाला आपण काय म्हणतो, राईट अँगल म्हणतो, काटकोन म्हणतो. अन अँगल हुज मेजर इज 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. त्याच्यानंतर विशाल कोन, ज्या कोनाचं अंशात्मक माप 90 अंशापेक्षा जास्त पण 180 अंशापेक्षा कमी असतं त्या कोनाला आपण विशाल कोन म्हणतो. अन अँगल हुज मेजर इज ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड ऑब्ट्यूज अँगल. सरळ कोन, ज्या कोनाचं अंशात्मक माप 180 अंश असतं त्या कोनाला आपण सरळ कोन म्हणतो. अन अँगल हुज मेजर इज 180 डिग्री इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. प्रविशाल कोन, ज्या कोनाचं अंशात्मक माप 180 अंशापेक्षा जास्त परंतु 360 अंशापेक्षा कमी असतं त्या कोनाला आपण प्रविशाल कोन म्हणतो. अन अँगल हुज मेजर इज ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. आणि पूर्ण कोन कशाला म्हणतो आपण, तर ज्या कोनाचं अंशात्मक माप 360 अंश असतं त्या कोनाला आपण पूर्ण कोन म्हणतो. अन अँगल हुज मेजर इज 360 डिग्री इज कॉल्ड कंप्लीट अँगल. आतापर्यंत आपण जो भाग बघितलाय या भागावरती एक
सराव संच क्रमांक 2 आपल्याला दिला आहे. तो सराव संच सगळ्यांनी घरी सोडवायचा आहे आणि ज्या काही अडचणी येतील त्या कमेंट बॉक्समध्ये मला निश्चितपणे सांगायच्या. तुमच्या अडचणी आपण सोडवू निश्चितपणे, बरोबर. आणि राहिलेला भाग या धड्याचा राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला अभ्यासू.